हॉटेल स्टाईल भाजी आपल्याला नेहमी घरी बनवणं शक्य नसतं, तर मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा हा छोले मसाला नक्की घरी बनवून बघा. एकदा का तुम्ही या पद्धतीने छोले मसाला बनवून खाल ना, तर या भाजीच्या प्रेमात नक्कीच पडाल. इतकी ही भाजी खायला सुपर टेस्टी लागते. घरगुती पद्धतीचा चमचमीत छोले मसाला बनवण्यासाठी इथे मी रात्रीच 1 कप काबुली चणे भिजत घातले होते. 8 ते 9 तास चणे छान भिजत घातल्यानंतर आपल्याला हे चणे शिजवून घ्यायचे आहेत. कुकरमध्येच हे चणे मी शिजवून घेणार आहेत. चण्यामध्ये पुरेसं पाणी घालून यामध्ये काही खडे गरम मसाले घालायचे आहेत. अर्धा इंच मी दालचिनी घातली आहे, 1 मसाले वेलची घातली आहे, 1 आपल्याला तेजपत्ता घालायचा आहे. किंचित यामध्ये मी मीठ घालणार आहे. मिठाचं प्रमाण अगदी थोडं ठेवायचं आहे, कारण भाजी शिजवताना देखील आपण मीठ घालणार आहोत. यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालत आहे. बस इतकेच बेसिक खडे मसाले घालून आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि चणे छान शिजवून घ्यायचे आहेत. यानंतर भाजी बनवण्यासाठी इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे घेणारे आहेत आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घ्यायचे आहेत. टोमॅटो घेताना आपल्याला थोडे लालसर घ्यायचे आहेत आणि टोमॅटोची छान प्युरी करून घ्यायची आहे. टोमॅटो तुम्ही बारीक चिरून देखील घेऊ शकता किंवा टोमॅटोचं कीस देखील करून घेऊ शकता. इथे मी टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे. यानंतर आपल्याला कांदा देखील बारीक चिरून घ्यायचा आहे. भाजीची ही बेसिक तयारी करत असताना कुकरच्या 6 शिट्ट्या मी करून घेतल्या आहेत. कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण उघडायचं आहे. चणे मी इथे एकदा चेक करून घेत आहे, व्यवस्थित शिजले आहेत की नाही. तुम्ही बघू शकता चणे छान शिजले आहेत. भाजीला ना चांगला दाटसरपणा येण्यासाठी इथे मी पाव वाटी इतके चणे बाजूला काढून घेतले आहेत. आपण अगदी साध्या घरगुती पद्धतीने हा चना मसाला बनवत आहोत. यासाठी इथे मी अजिबात काजू किंवा मगजबीचा इथे वापर केलेला नाही. आता ही सर्व तयारी झाल्यानंतर आपण लगेचच भाजी बनवायला घेणार आहोत. यासाठी इथे मी भांड्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. तेल हलकं गरम झालं की यामध्ये मी छोटा चमचा जिरं घातलं आहे. जिरं छान फुललं आहे. आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या पातळ उभ्या चिरून घातल्या आहेत. यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आणि या फोडणीमध्ये ना कांदा छान परतून घ्यायचा आहे. तेलामध्ये ना कांदा मी छान परतून घेणार आहे. साधारण 2 ते 3 मिनिटं कांदा मी तेलामध्ये परतून घेतला आहे. तुम्ही बघू शकता हलका कांद्याला गुलाबी रंग आलेला आहे आणि कांद्याला छान सॉफ्ट झाले आहे. कांदा पूर्णपणे व्यवस्थित सॉफ्ट झाला की त्यानंतरच आपल्याला यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायचं आहे. इथे मी मिरची, आलं, लसूण आणि थोडी कोथिंबीरची पेस्ट बनवूनच ठेवली होती. 1 चमचा भरून ही पेस्ट यामध्ये घातली आहे. नेहमीप्रमाणेच आलं लसूण पेस्टची कच्ची चव जात नाही तोपर्यंत आपल्याला कांदा आणि ही पेस्ट आणखी 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. यानंतर कांद्यासोबतच आपल्याला टोमॅटोची प्युरी देखील परतून घ्यायची आहे. या टोमॅटोच्या प्युरीमध्ये आपण जे पाव वाटी शिजवून घेतलेले चणे बाजूला करून ठेवले होते ते प्युरीमध्ये घालून पुन्हा एकदा ही प्युरी वाटून घेतली आहे. शिजवून घेतलेले चणे वाटून या भाजीमध्ये घातले की भाजीला ना छान दाटसरपणा येतो. त्यामुळे ना आपल्याला या भाजीमध्ये ना काजू किंवा मगजबी किंवा बदाम हे काहीही घालण्याची गरज लागत नाही. कांद्यासोबत ही प्युरी घातल्यानंतर आपण ही प्युरी 3 ते 4 मिनिटं छान परतून घेतली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत. चणे शिजवत असतानाच आपण हळद घातलेली आहे, त्यामुळे आता पावडर मसाल्यांमध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे, धना पावडर घालायची आहे, गरम मसाला घालायचा आहे, कसुरी मेथी मी हातावर कुस्करून यामध्ये घातलेली आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व पावडर मसाले या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित एकजीव व्हावेत यासाठी यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. थोडं कोमट गरम करून घेतलेलं पाणी आहे. आवश्यकतेनुसार यामध्ये घालून ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे. ग्रेव्हीमध्ये गरम पाणी घातल्यामुळे पावडर मसाल्यांचा जो अर्क आहे, जी चव आहे ती वाटणामध्ये छान उतरते. 1-2 मिनटं हे वाटण परतून घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं वाटण राहिलं होतं, त्यामुळे पुन्हा थोडं मिक्सरमध्ये पाणी घातलं आहे आणि ते पाणी या ग्रेव्हीमध्ये ओतलं आहे. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून 5 मिनटं मस्त अशी ही ग्रेव्ही मी छान शिजवून घेतलेली आहे. तुम्ही या ग्रेव्हीचा रंग बघू शकता आणि ग्रेव्ही बघा मस्त अशी मुलायम झाली आहे. अगदी बेसिक पद्धत वापरून आपण हा मस्त असा चमचमीत छोले मसाला बनवत आहोत. इथे ग्रेव्ही शिजल्यानंतर यामध्ये आपण शिजवून घेतलेले जे चणे आहेत ते घालायचे आहेत. चणे आपण शिजवताना जे काही खडे गरम मसाले घातले आहेत ना, त्या मसाल्यांचा ना मस्त असा सुवास येत आहे. भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. गरज वाटल्यास यामध्ये तुम्ही पाणी वाढवू शकता. जर तुम्हाला पाण्याची गरज लागलीच तर यामध्ये थंड पाणी न घालता कोमट गरम पाणीच घालायचं आहे. भाजीमध्ये कोमट गरम पाणी घातल्यामुळे ना छान तरी देखील येते आणि भाजीला छान रंग देखील येते. भाजी दिसायला खूप सुंदर दिसते.
आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. लक्षात ठेवा, आपण चणे शिजवताना देखील मीठ घातलेलं आहे, त्यामुळे बेताने यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आपण यांना सुरुवातीला ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घेतली आहेत आणि चणे देखील छान शिजले आहेत. आणखी 10 मिनिटं ही भाजी गॅसची फ्लेम थोडी वाढवणार आहे आणि शिजवून घेणार आहे. भाजीला आता मस्त उकळी आली आहे. यावर आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आहे. तुम्ही ही भाजी बघू शकता. मस्त असा आपला हा छोले मसाला तयार झालेला आहे. खूप सुंदर असा सुवास देखील या भाजीचा येत आहे. तुम्ही जर घरगुती छोट्या पार्टी ऑर्डर जरी घेत असाल ना, तरी तुम्ही या पद्धतीने छोले मसाला नक्की बनवून देऊ शकता. इतकी ही भाजी खायला टेस्टी लागते. तयार झालेला चना मसाला मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि ही भाजी सर्व करण्याआधी एक सगळ्यात सिक्रेट गोष्ट करायची आहे. ती म्हणजे यावर मी मस्त अशी चुरचुरीत फोडणी घालणार आहे. एक छोटा चमचा तेल छान कडकडीत गरम करून घेतला आहे. त्यामध्ये अर्धा टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर घातली आहे. थोडं हिंग घातलं आहे आणि ही चुरचुरीत फोडणीने आपल्याला भाजीवर घालायची आहे. यामुळे ना या भाजीची चव ना दुप्पटीने वाढते. इथे तयार आहे आपला मस्त असा घरगुती पद्धतीचा चना मसाला. गरम भाजी तुम्ही पुऱ्यांसोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा वाफळत्या भातासोबत देखील खाऊ शकता. ही भाजी इतकी टेस्टी लागते. नेहमीच्या डब्याला देखील तुम्ही ही भाजी बनवून देऊ शकता. खूप सोपी पद्धत आहे. नेहमी आपण भाज्या बनवतो त्याच पद्धतीने ही भाजी बनवली आहे. कोणतेच जास्तीचे मसाले यामध्ये घातले नाहीत. अशा सोप्या पद्धतीने आपण घरगुती छोले मसाला बनवला आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. ही रेसिपी आवडली असेल तर ह्या रेसिपीला एक लाईक करा आणि शेअर देखील करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.